पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुवर्य बंसी बाबा की जय। चंचलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करम्। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादा पनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणा शरीरं गृहम्। पूजा ते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः। संचारपदयो प्रदक्षिणा विधिस्तोत्राणि सर्वागिरो। यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्, शम्भो तवाराधनम्, शम्भो तवाराधनम्। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गुरुवर्य बंसी महाराज की जय। चंचलं हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायुरिव सुदुष्करम्। प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा श्लोक असून या श्लोकाद्वारा अर्जुन भगवंताला प्रश्न करतो, देवा तू सांगतोय हे मन माझ्या चरणाच्या ठिकाणी लाव, पण ते देणं तुझ्या चरणाच्या ठिकाणी लावणं एवढं सोपं नाही. ते मन कसं आहे याचा विचार या श्लोकाद्वारा केला आहे. चंचलम हि मन कृष्ण.
प्रमाथि बलवदृढं तस्याह निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. देवा, हे मन चंचल आहे, प्रमाथी आहे म्हणजे दृढ आहे, हट्टी आहे. याचा निग्रह करणं हे फार कठीण आहे. आकाशात विचरण करणारा वारा जसा एखादा पुरुष आपल्या मुठीमध्ये धारण करू शकत नाही, त्या पद्धतीने चंचल मन स्थिर करणं कसं आहे, कठीण आहे, अवघड आहे. ज्यांच्या पुण्यतिथीच्या पर्व काळावर आपण सर्वजण एकत्रित उपस्थित आहोत, ते आपणा सर्वांचे गुरुवर्य वैकुंठवासी बंशी बाबा यांच्या 29व्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या अंतःकरणातील गुरुवर्य बाबांच्या चरणाच्या प्रती असलेली निष्ठा, भावना, श्रद्धा व्यक्त करण्याच्या हेतूने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. बाबांच्या जीवनाबद्दल बोलणं तसं फार कठीण आहे, अवघड आहे. ज्या पद्धतीने सागराला उपमा देत असताना सागराचीच द्यावी लागेल, आकाशाला उपमा देत असताना आकाशाचीच द्यावी लागेल, त्या पद्धतीने बाबांना उपमा देत असताना बाबाच एक बाबा, दुसरं काहीही बोलता येणार नाही. बाबा हे बाबाच होते आणि आता ऐसे कोणी होणे नाही. आणि म्हणून बाबांच्या विषयी कितीही जरी आपण बोलण्याचा प्रयत्न केला तरी या शब्दांच्या द्वारा आपण बाबांच्या चरित्रावर प्रकाश टाकू शकत नाही म्हणा, किंवा बाबांच्या चरित्राला आकळू शकत नाही. का तर शब्द, त्या शब्दाला एक विशिष्ट मर्यादा आहे. शब्दाने जरी सर्व ज्ञान आपल्याला होत असलं तरी त्या शब्दाला देखील एक विशिष्ट मर्यादा असते. मराठीमध्ये एक म्हण आहे, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. त्या पद्धतीने शब्दाने जरी आपल्याला ज्ञान होत असलं तरी संतांचं चरित्र वाखाणणे इतके शब्द श्रेष्ठ असू शकत नाही. संतांचं संतत्व हे त्याहीपेक्षा पलीकडे असतं. आणि म्हणून जास्त काही बाबांच्या विषयी बोलण्यापेक्षा चरणी ठेविजे माथा हे जिभरे. आपण सर्व गुरुवर्य बाबांची लेकरं आहोत. लेकरं म्हणजे परमार्थिक दृष्टीने आपण त्यांची लेकरं आहोत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आपण सर्व मार्गक्रमण करत आहोत. आणि या दृष्टीने बाबा आपले काय आहेत, बाप आहेत, आणि आपण त्यांची लेकरं आहोत. आणि म्हणून आपण आपली सेवा बाबांच्या चरणाच्या प्रती सुपूर्त करत असताना काही मागे पुढे जरी झालं तरी त्यात काहीही वावगं होणं नाही. बाप आणि अर्थात पिता पुत्र हे नातंच असं आहे की तिथे सगळे गुन्हे काय होतात, माफ होतात. आणि म्हणून आज या ठिकाणी गुरुवर्य बाबांच्या चरणी सेवा सुपूर्त करण्याचं काम, अर्थात ही जबाबदारी माझ्यासारख्या सामान्यकडे आली. त्याचं एकमेव कारण आहे, या देवस्थानचे सर्व अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त मंडळी सर्वांच्या प्रेमामुळे या ठिकाणी गुरुवर्य बाबांच्या सेवेचा, अर्थात माऊलींच्या दर्शनाचा लाभ प्राप्त झाला आहे. आदरणीय उपस्थित संस्थांचे विश्वस्त माऊली आहेत, आदरणीय कृष्णाभाऊ आहेत, आदरणीय सर्वच विश्वस्त मंडळी आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण भोगे महाराज उपस्थित आहेत, आदरणीय आमच्या संगमेश्वर देवस्थानचे विश्वस्त आदरणीय हरिभक्तीपरायण विनायक भाऊ जाधव आहेत, त्याचप्रमाणे आमच्या तिळापूर गावचे आदरणीय गरदरे भाऊसाहेब आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण राजाराम बाबा आहेत, आदरणीय रेवजी महाराज आहेत, आणि एकूण सर्व मंडळी या ठिकाणी आपल्या वदेगावचे बदाम भाऊ आहेत आणि सर्व मंडळी आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं योग्य ठरणार नाही. सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि सेवेकडे वळतो. सेवेसाठी निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील
34व्या क्रमांकाचा असून या श्लोकाचा आशय असा आहे की मन हे चंचल आहे, त्याचा निग्रह करणं हे कठीण आहे, अवघड आहे, दुस्तर आहे. पहा, प्रत्येक मनुष्य जीवन जगत असताना श्रेष्ठ होण्याकरता कार्यरत असतो, पण श्रेष्ठत्व म्हणजे काय हे माणसाला मरून जातात तरी कळायला तयार नाही. तोपर्यंत मनुष्य श्रेष्ठ गतीला प्राप्त होऊ शकत नाही जोपर्यंत तो स्वतः सावध होत नाही. तुमची संसारिक अनुकूलता अथवा प्रतिकूलता प्रारब्धवशात कशी असू देत, पण आहे त्या परिस्थितीत जर मनाची एकाग्रता असेल तर तुम्ही श्रेष्ठच आहात, हा त्याचा सिद्धांत आहे. प्रत्येक मनुष्य मरमर करतात, पण मानवी जीवन भगवंताने एवढं श्रेष्ठ आपल्याला दिलंय. या मानवी जीवनाच्या द्वारा आपण हजारो जन्मांना जन्म देऊ शकतो आणि हजारो जन्मांचा नाश करू शकतो. एवढं श्रेष्ठ जीवन भगवंताने आपल्याला दिलंय. जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात ना, तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची रे कीर्ती मागे उत्तमची रे. आज बाबांच्या पश्चातही, अर्थात पश्चात शब्द गुरुवरे बाबांच्या बाबतीत आणि मंदिरात तरी लागू होत नाही. आज इथे देहरूपाने जरी गुरुवर्य बाबा नसले तरी इथल्या कणाकणात बाबाच बसलेले आहेत याची अनुभूती सर्व भक्तांना वेळोवेळी आल्याशिवाय राहत नाही. उत्तम चिउरे कीर्ती मागे, अर्थात या मानवी देहाला येऊन असं आपण कर्तृत्व गाजू शकतो की ज्याद्वारा विनाशी शरीराच्या द्वारा अविनाशी तत्व प्राप्त करून घेण्याची संधी भगवंताने केवळ आणि केवळ मानवी देहात आपल्याला दिली. आणि म्हणून या शरीराच्या द्वारा आपण भगवत प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. एवढी श्रेष्ठ गती, एवढी शक्ती, ताकद भगवंताने आपल्याला दिलेली आहे. दोन विभाग आपल्याला पाहायला मिळतील, एक आहे भोग आणि दुसरा आहे योग. या मानवी शरीराला केवळ भोगाच्या दिशेने जर आपण घेऊन गेलो तर एक ना एक दिवस याची मातीच होणार आहे. पण हेच शरीर जर योगाच्या दिशेने आपण घेऊन गेलो तर निश्चित या शरीराच्या द्वारा आपण असं काहीतरी तत्व हाती प्राप्त करू शकतो की निश्चित समाजातही नाव राहील आणि वैकुंठात देखील आपला सोहळा गाजेल. आज बाबांच्या 29व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित आहोत. आपण त्यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करतोय, यात फारसं नवल करण्याची गोष्ट नाही. आपण त्यांचा उत्सव केला काय आणि नाही केला काय त्याने काहीही फरक पडत नाही. का हे बोललोय मी, त्याचं कारण आहे साक्षात वैकुंठात गुरुवर्य बाबांचा सोहळा साजरा होतोय. भूमंडळात कीर्ती असणं काय नवल आहे. महाराज बोलतात ना तसं, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझ कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी. एवढं कर्तृत्व संपादन केलं की साक्षात भगवंताला वैकुंठात त्यांचा सोहळा साजरा करावा लागतो. एवढा मोठा अधिकार आपल्याही जीवनाला प्राप्त होऊ शकतो, पण आपण त्या पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. मला वाटतं मागे घोले बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी कदम माऊलींचं कीर्तन होतं. माऊली बोलता बोलता बोलले, आपण संतांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करणं किंवा न करणं याने त्यांचं काही बिघडत नाही, पण का साजरा करायचा, तर आपलं बिघडलेलं नीट करण्यासाठी पुण्यतिथी साजरी करायला. आणि म्हणून गुरुवर्य बाबांच्या पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने बाबांच्या चरणाच्या प्रति सेवा रुजू करण्याच्या हेतूने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपणही असं जीवन जगू शकतो आणि आपणही बाबा ज्या दिशेने गेले त्या दिशेने जाऊ शकतो. फक्त ते जात असताना बाबांची शब्द
आणि गाथा ज्ञानेश्वरी रूपी जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय हे आपल्या समवेत आहेत. ही भावना ठेवून जर आपण मार्गक्रमण करत राहिलो तर निश्चित ज्या दिशेला बाबा गेले तिथे आपण गेल्याशिवाय राहणार नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय याच प्रांगणातील ओवी आहे. ज्ञानोबारायांची जया सद्गुरु तारू पुढे सर्वांच्या पाठ आहेत. श्री गुरु बाबाच आपल्या समोर आहेत. भवसिंधू सहज पैल उतरल्याशिवाय राहणार नाही. भवसिंधू तरुण गेल्याशिवाय आपण राहणार नाही. कारण श्री गुरु बाबा आपल्या नावेचे काय आहेत? नावाडी आहेत. आणि म्हणून त्यांच्या चरणाच्या प्रती आपली असलेली निष्ठा व्यक्त करण्याच्या हेतूने आपण उपस्थित आहोत. आपणही आपल्या जीवनाला कर्तृत्व संपन्न बनवलं पाहिजे. कारण हे भोगात्मक जीवन नसून कर्तृत्व संपन्न जीवन आहे. आणि जेव्हा कर्तृत्व संपन्नता आपल्या जीवनात येईल तेव्हा लौकिक वाढल्याशिवाय राहणार नाही. पण हे सर्व करत असताना जोपर्यंत मनाची साथ आपल्याला भेटत नाही तोपर्यंत कोणतंही काम ते कामच राहील. ते श्रेष्ठ गतीपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार नाही. जोपर्यंत मनाची अनन्यता प्राप्त होत नाही, एकाग्रता प्राप्त होत नाही, तोपर्यंत माणूस इच्छित सुखापर्यंत पोचू शकत नाही. पहा, वैद्यकीय क्षेत्रामध्ये देहाला आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर 2-4 दिवस औषधोपचार करतात. घरची लोक विचारतात कशी आहे तब्येत आता. डॉक्टर बोलतात औषधोपचार करणं आमचं चालू आहे, पण शरीर औषधाला प्रतिसाद देत नाही. हा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात आहे. आपला जरी नसला तरी कोणाचा तरी ऐकलेला आहे. शरीर औषधाला प्रतिसाद देत नाही. रोग बरा होण्यासाठी त्या औषधाला आपल्या शरीराने अगोदर साथ द्यावी लागते आणि नंतर आजार बरा होतो. त्या पद्धतीने भगवत चरणाच्या ठिकाणी मनाची एकाग्रता साधत असताना जी जी काही परमार्थिक सेवा साधना केल्या जाते त्या साधनेला आपल्याच मनाने अगोदर काय द्यावा लागतो? प्रतिसाद द्यावा लागतो. आणि तेव्हा ती साधना आपल्या मनावर त्याचा काय करते? परिणाम करते. महाराज स्पष्ट बोलतात, मनवोळी मना, बुद्धी बुद्धी क्षणोक्षणा. आपलंच मन अभ्यासाच्या द्वारा आपल्याला काय करू शकतं? एकाग्र करू शकतं, निश्चलतेला पोचू शकतं. पण त्यासाठी दिवसेंदिवस आपल्या मनाला सावधानता देण्याची गरज आहे. अनेक प्रमाणांनी अनेक संतांनी वेळोवेळी सर्व इंद्रियासह आपल्या मनाला काय केलंय? सावध केलं, जागं केलं. आणि जेव्हा सावध करूनही ते मन ऐकायला तयार नाही, अशा काळात भगवंताच्या चरणाकडे प्रार्थना केली, देवा माझं हे अवखळ मन आहे ते आता माझ्याच्याने आवरत नाही, त्याला तू काय कर? प्रतिबंध कर आणि एकाग्र करण्याची शक्ती मला दे. म्हणता येईल आपल्याला मध्यम माझे मज कळो येते अवगुण, माझे मज कळो येते अवगुण, काय करू माना नावर, आता आड उभा रहे नारायणा. हे माझं अवखळ मन ऐकायला तयार नाही, तू आड उभा राहा, प्रतिबंध कर, जेणेकरून हे तुझ्या चरणाच्या ठिकाणी काय होईल? स्थिर होईल. पण चंचलता आणि निश्चलता याचा विचार जर आपण करू गेलो तर शास्त्राने 4 प्रकार सांगितलेत. प्रथम आहे कर्मातील चंचलता आणि कर्मातील निश्चलता.
दुसरी आहे अष्टांग योगातील चंचलता आणि अष्टांग योगातील निश्चलता. तिसरी आहे ब्रह्मज्ञानातील चंचलता आणि ब्रह्मज्ञानातील निश्चलता. आणि चौथी आहे भगवत भक्तीतील चंचलता आणि भगवत भक्तीतील निश्चलता. या चारही ठिकाणी मनुष्य अशी एक कला शिकून स्थिर होऊ शकतो, फक्त ती साध्य झाली पाहिजे. चंचलता आणि निश्चलता याचा विचार करत असताना चंचलतेचा विचार करण्याची गरज नाही, कारण क्षणाक्षणाला आपण चंचलताच अनुभवतोय. तो अनुभव घेऊन वेळ वाया घालवायचा नाही. निश्चलतेचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. पहिली असते कर्मातील निश्चलता. काय होतं भगवत भक्त जेव्हा कर्मामध्ये प्रवृत्त होतो, तर कर्मामध्ये देखील माणसाचं मन निश्चलतेला प्राप्त होऊ शकतं. उदाहरण पाहायचं झालं तर श्रीमद भगवद्गीता ज्या अर्जुनासाठी सांगितली, भगवंताने अर्जुनाला कर्म करण्याची एवढी मोठी प्राप्ती दिली, एवढी मोठी शक्ती दिली, प्रत्यक्षात युद्ध करत असताना कोणत्याही घाताअघाताला अर्जुनाचं मन शिवत नाही. ही अर्जुनाला कर्मयोगात प्राप्त झालेली निश्चलता आहे. निश्चलता प्रत्यक्षात युद्ध करत असताना कोणत्याही प्रकारच्या दुःखाला सामोरं अर्जुनाचं मन जात नाही, शिवतच नाही. एवढी कर्मयोगामध्ये निश्चलतेची शक्ती भगवंताने अर्जुनाला दिली. मला वाटतं नाथ महाराज बोलतात, अर्जुना देऊनी समाधी सवेची घातला महायुधी. प्रत्यक्षात युद्ध करत असताना अर्जुनाचं मन एकाग्र आहे, निश्चल आहे. आणि म्हणून कर्मात माणसाचं मन निश्चल राहू शकतं, निश्चल राहू शकतं. सर्व संतांच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील संत श्रेष्ठ सावता महाराज प्रत्यक्षात शेतीची सर्व कामं करत असताना मनाची एवढी अनन्यता प्राप्त झाली, एवढी स्थिरता प्राप्त झाली. कांदा मुळा भाजी सर्व असताना त्यांना त्यात त्यांचा काय दिसत होता? देव दिसत होता. ही मनाची कर्मात असलेली निश्चलता आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. किंवा कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. ही कर्मातील निश्चलता आहे सज्जनांनो. कर्मात एकदा माणसाचं मन निश्चलतेला पोहोचलं की त्याला जगाची खंत राहत नाही. दुसरी असते अष्टांग योगातील निश्चलता. काय होतं अष्टांग योगामध्ये? साधकाचं मन एकाग्र होतं. अष्टांग योगात माणसाचं मन एकाग्रतेला पोहोचलं की त्याला समाधी अवस्था प्राप्त होते. आणि एकदा की एखाद्या साधकाला समाधी अवस्था प्राप्त झाली रे झाली की त्या साधकाला जगाची खंत राहत नाही. प्रसिद्ध प्रसंग आहे. पांडवाच्या वंशातील राजा परीक्षिती शिकार करण्याकरता अरण्यात गेला. बराच वेळ शिकार शोधतोय, पण राजाला काही शिकार मिळत नाही. कडाक्याची तहान लागली, भूक लागली. समोर आश्रम दिसला. आश्रमात गेला. आश्रमाचे मालक समाधी अवस्थेत होते. बराच वेळ राजा पाणी मागतोय, पण ज्यांच्याकडे पाणी मागत होता ते तर देहावर नव्हते, ते समाधी अवस्थेत होते. आणि भगवंताला सगळं सहन होतं, पण अहंकार सहन होत नाही. भगवंताचे सर्वात लाडके भक्त हनुमानजी होते, पण त्यांचा देखील अहंकार आल्यानंतर कमी केल्याशिवाय भगवंताने सोडलं नाही. म्हणून अहंकार घातक आहे माणसाला. अहंकार निर्माण झाला. जवळच मरून पडलेला साप होता, बाणाच्या टोकांनी उचलला, साधूच्या गळ्यात घातला, विटंबना केली आणि निघून आला. साधू समाधी अवस्थेत होते.
थोड्याच काळात साधूचे चिरंजीव येतात. कोणीतरी आपल्या बापाची विटंबना केली. विश्वमाऊली ज्ञानोबाराय बोलतात ना, का वैरा बापाचिया पुत्र जचे. आपल्या बापाचा जर कोणी वैर म्हणजे विरोध करत असेल तर पुत्राला म्हणजे मुलाला राग येणं स्वाभाविक आहे. चीड आली. कोण असा उन्मत्त आहे की ज्याने माझ्या बापाची विटंबना केली आहे, तो 7 दिवसाच्या आत सर्पदंशाने मरेल असा शाप देऊन टाकला. साधू थोड्याच काळात समाधीतून उत्थान होतात. चिरंजीवही घडलेला प्रसंग सांगतात. साधूने निश्चलपणाने पाहिलं असता साधू सांगतात, अरे हे एका पवित्र वंशातील राजाचं काम आहे. याने माझं नुकसान झालं नाही, पण त्याचं मोठं नुकसान झालंय. कमीत कमी सावधानतेचा इशारा म्हणून सांगून तरी पुढे मृत्यू टाळण्याकरता परीक्षितीने काय केलं हे मला सांगायचं नाही. पण ज्यावेळी अष्टांग योगामध्ये माणसाचं मन एकाग्र होतं, निश्चलतेला प्राप्त होतं, तद्रूप होतं, तेव्हा गळ्यात मेलेला सर्प घातला तरी चाहूल लागत नाही. ही आहे योगातील निश्चलता. योगात अर्थात अष्टांग योगात देखील माणसाचं मन अनन्य होऊ शकतं. तिसरी अनन्यता आहे, एकाग्रता आहे ब्रह्मज्ञानातील. काय होतं? ब्रह्मज्ञानामध्ये माणसाचं मन एकाग्र होतं. तेव्हा मला वाटतं माऊली बोलतात, बुद्धिनिश्चयी आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणापण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. बुद्धिनिश्चयी आत्मज्ञान. ब्रह्मज्ञानामध्ये माणसाचं मन एकाग्र होतं. तेव्हा काय होतं ऐका सज्जनांनो, आपल्या हिंदू संस्कृतीचा अंतरंग गाभा काय असेल तर वेदांत आहे. आणि ज्याला वेदांत समजला त्याला संपूर्ण विश्वातील तत्व समजतं. पण ते समजणं एवढं सोपं नाही. समाजाला वेदांत समजून देण्याकरता व्यास महर्षींनी ब्रह्मसूत्राची निर्मिती केली. अथातो ब्रह्म जिज्ञासा जन्माद्यस्य यतः शास्त्रयोनित्वात तत्व समन्वयात. 4च वाक्य समाजाला दिली. संपूर्ण वेदांत आहे, संपूर्ण वेदांत. पण समाजाला समजायला तयार नाही. प्रपंचाने जडमूड झालेली बुद्धी, तो विचारच माणसाच्या मनापर्यंत येईना. बुद्धीची कुवत तिथपर्यंत जायला तयार नाही. अशा काळात समाजाला समजून देण्याकरता भगवत पूज्यपाद शुकाचार्यांनी ब्रह्मसूत्र भाष्यावर भाष्य लिहिण्याचा प्रयत्न केला. सोप्या भाषेतून भाष्य लिहिण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एक वाक्य सांगतो, जरा कान उंच करून ऐका. जगातील सर्वश्रेष्ठ माणसं, जगातील सर्वश्रेष्ठ माणसं सर्वसामान्यांकरता कितीही जरी खाली आली तरी ती सर्वसामान्यांपेक्षा कितीतरी उंचीवर असतात. हे समाजाने विसरता कामा नये. सामान्यांकरता सर्व संत मंडळी तळागाळात येऊन काम केलं आणि म्हणून त्यांचं असामान्यत्व कमी झालं असं काही नाही. येतो हिताचा कळवळा म्हणून तर संत मंडळी अवतार देखील घेतात. उद्धराया जन जड जीवा. भगवत पूज्यपाद शुकाचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील समाजाला आकलन व्हायला तयार नाही. समाजाला समजून देण्याकरता अनेक मोठमोठ्या मंडळींनी शुकाचार्यांच्या भाष्यावरही परत काय केलं? भाष्य लिहिण्याचा प्रयत्न केला. जसं विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी याच पवित्र आणि पुनीत जागेवर श्रीमद भगवद्गीता समाजाला समजून देण्याकरता ग्रंथराज ज्ञानेश्वरीची काय केली? निर्मिती केली. समाजाला समजून देण्याकरता श्रेष्ठ माणसं प्रयत्नच करत असतात आणि त्यांचं कामच ते असतं. श्रेष्ठांनी जर परमार्थ समाजाला समजून द्यायचा नाही, मग काय राजकारण करत बसायचं का? नाही. आपण श्रेष्ठ आहोत याची जाण ठेवून
केवळ भगवंताने हीच जबाबदारी आपल्याकडे दिली, याची जाण श्रेष्ठांनी ठेवली पाहिजे. अनेकांनी भगवत पूज्यपाद शुकाचार्यांच्या टीकेवर टीका लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक महान ब्रह्मज्ञानी पुरुष होऊन गेले. त्यांचं नाव आहे वाचस्पती मिश्रा. काय नाव आहे? वाचस्पती मिश्रा. त्यांचा टीका लिहिण्याचा इतिहास फार कौतुकास्पद आहे. पूर्वीचा काळ होता, विजेचे दिवे नव्हते, तेलाचे दिवे नव्हते. अशा काळात अरण्यातील झाडांची पानं एकत्रित करायची, ती पेटवायची आणि त्याच्या प्रकाशात लिहित बसायचं. दिवसभर चिंतन करायचं, रात्रभर लिहित बसायचं. सुज्ञांना जाण आहे, बोलणं सोपं असतं, पण लिहिणं मात्र कठीण असतं, अवघड असतं. लिहिता 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 30 वर्षाचा काळखंड लोटला. एके दिवशी अरण्यातील झाडांची पानं कमी मिळाल्यामुळे ती लवकर संपली आणि संपल्यामुळे अंधार पडला. त्यावेळी वाचस्पती मिश्रांनी विचारलं, अंधार कसा पडला इथे? जवळच त्यांच्या धर्मपत्नी होत्या. त्यांनी हात जोडून सांगितलं, महाराज, आज अरण्यातील झाडांची पानं कमी मिळाली, त्यामुळे ती लवकर संपली आणि संपल्यामुळे अंधार पडलाय. त्यावेळी वाचस्पती मिश्रांनी विचारलं, आपण कोण? तुम्ही जागे आहात ना सगळे? काय वृत्ती असेल त्या महात्म्याची? आपण कोण असा प्रश्न केल्यावर हात जोडून सांगितलं, महाराज, मी आपली धर्मपत्नी आहे. धर्मपत्नी? माझं लग्न झालंय? हो महाराज, 30 वर्ष झालीत आपलं लग्न होऊन. अशा काळात देहावर आलेले वाचस्पती मिश्रा पश्चात्ताप पाहू लागले. धर्मेच अर्थेच कामेच नापि चरामी. मी प्रत्यक्षात शपथ घेऊनही तुझं कर्तव्य पाळू शकलो नाही, पण हरकत नाही. या 30 वर्षाच्या कालखंडात मी जो ग्रंथ लिहिलाय ना, त्या ग्रंथाला तुझं नाव देतो. आणि त्यांनी त्यावेळी नाव दिलं ग्रंथाला. काय? भामती. भानामती नव्हे किंवा भामामती नव्हे, भामती. भा म्हणजे ज्ञान आणि मती म्हणजे बुद्धी. आज ज्याला भामती ग्रंथ कळला, त्याला संपूर्ण विश्वातील तत्व समजलं. पण ते समजणं एवढं सोपं नाही. तात्पर्य माझं इतकंच आहे, ब्रह्मज्ञानामध्ये माणसाचं मन जेव्हा अनन्य होतं, एकाग्र होतं, निश्चलतेला प्राप्त होतं, त्यावेळी 30 वर्षाचा काळखंड लोटला तरी चाहूल लागत नाही. ही आहे ब्रह्मज्ञानातील निश्चलता. आणि याच्या पुढे आहे भगवत भक्तीतील निश्चलता. काय होतं? भगवत भक्त जेव्हा भक्तीमध्ये अनन्य होतो, त्यावेळी त्याला या जगाची दाट फिर्यादही लागत नाही. आपल्या शेजारच्या जिल्ह्यातील उदाहरण आहे. वैराग्य राग राजर्षी गोरोबा काका महाराज चिखल तुडत असताना भक्तीतील एवढी अनन्यता प्राप्त झाली, एवढी अनन्यता प्राप्त झाली. ज्या मुलाला जन्म दिला तो कधी पायाखाली आला याची जाण झाली नाही. नव्हे मुलाचा पायाखाली कधी चिखल झाला याचीही चाहूल लागली नाही. ही आहे भक्तीतील अनन्यता. सुंदर वर्णन केलंय. आपण सर्वजण एवढे श्रेष्ठ मंडळी आहात. या ठिकाणी हार्मोनियमवर माऊली महाराज साथ देत आहेत आणि शिष्टीमही गोड लागली. आणि या सर्वांच्या पलीकडे गुरुवर्य बाबा आणि साक्षात माऊलींच्या समोर सेवा करण्याची संधी प्राप्त होते. हे देखील मोठं काय आहे? भाग्यच आहे. आणि परम भाग्याशिवाय ही संधी प्राप्त होत नसते. आपण नेहमी म्हणतो ना, भाग्याचा उदय ते हे जोडी पाय एथोनिया नुठवू. याची चाहूल झालीच नाही तर मुलाचा पायाखाली कधी चिखल झाला हे देखील कळालं नाही. ऐका, नवलाची गोष्ट ऐक सखै बाई
नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट. गोरोबा काका महाराज चिखल तुडवत असताना एवढी अनन्यता प्राप्त झाली. हातात चिपळ्या आहेत, गळ्यात विणा आहे आणि संकीर्तन मुखाने चालू आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. लहान लेकरू रांगत 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 आपल्या बापाच्या दिशेने येऊ लागलं. त्याला वाटलं आपले बाबा नाचतायत, लेकरूच ते, त्याची बुद्धी तरी किती. आणि रांगत रांगत हसत खेळत 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 गोरोबा काकांच्या दिशेने आलं. हसत खेळत बोबडे बोलत. पण गोरोबा काका महाराज भक्तीतील अनन्यता प्राप्त झाली होती. तुडविले बाळ त्यासी शुद्धी नाही, नवलाची गोष्ट. एखादा भक्त म्हणेल लेकरू बापाकडे आलं, हसत खेळत आलं, हे मान्य आहे, ते लहानच आहे. पण गोरोबा काका महाराज काय झोपले होते का? काय करत होते ते? तर महाराज भक्तीतील एवढी अनन्यता प्राप्त झाली देहावर ते नव्हते. ऐका. भजनी गायनी गोरोबा रंगले, एक रूप झाले विठोबाचे पायी, नवलाची गोष्ट. भजनी गायनी गोरोबा रंगले, एक रूप झाले विठोबाची पायी. प्रत्यक्षात मुलाचा पाया खाली कधी चिखल झाला नाही, याची जाण झाली नाही. ही आहे भक्तीतील अनन्यता, ही आहे भगवत भक्तीतील स्थिरता, एकाग्रता. आणि अशी एकाग्रता ज्यांना साधत असते ते या जगापासून कितीतरी दूर उंचीवर असतात. आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी करण्याच्या हेतूने आज उपस्थित आहोत ते गुरुवर्य बाबा देखील सामान्यात जरी वावरलेले असले तरी ते या जगापासून कितीतरी उंचीवर असतात आहेत. आणि म्हणून तर त्यांच्या पश्चातही पुण्यतिथी उत्सव साजरा होतो. ज्या अर्थी गंगेला पूर आलाय, इथे जरी पाऊस झालेला नसला तरी उगमावरती पाऊस झाला, अशीच संगती आपल्याला लावावी लागते. त्या पद्धतीने गुरुवर्य बाबांच्या पश्चातही 29 वर्ष पूर्ण होत आहेत पुण्यतिथीचा. वर्षश्राद्ध नाही म्हणत बरं मी, पुण्यतिथीचा सोहळा साजरा होतोय. निश्चित उगमावरती काय पडतोय? पुण्याईचा पाऊस पडतोय. आणि म्हणून मी अगोदरही बोललो, वैकुंठात भगवानच त्यांचा उत्सव साजरा करतोय, आपण करतोय, यात नवल नाही. आणि म्हणून गोरोबा काका महाराज चिखल तुडवत असताना भक्तीतील अनन्यता प्राप्त झाली. सर्व संतांच्या बाबतीत ही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशी एकाग्रता ज्यांना साधत असते ते या जगापासून कितीतरी उंचीवर असतात. भक्तीतील एकाग्रता आपण पाहिली, अष्टांग योगातील एकाग्रता आपण पाहिली, ब्रह्मज्ञानातील एकाग्रता आपण पाहिली आणि कर्मातली एकाग्रता आपण पाहिली. अशी एक कला शिकून माणूस आपल्या चंचल मनाला काय करू शकतो? स्थिर करू शकतो, एकाग्र करू शकतो. अर्जुन इथे प्रश्न करतोय, देवा तुम्ही सांगता मन माझ्या चरणाच्या ठिकाणी द्या, लावा. आपण ते बोलणं सोपं नाही, कठीण आहे. कसं मन आहे? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. पण पुढच्या श्लोकात याचं उत्तर देत असताना
भगवान उत्तर देतात, श्री भगवानुवाच असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रही चलम. अर्जुना, मन निग्रही आहे हे मला माहितीच आहे, पण या अवखळ मनाला स्थिर करता येतं. कशाने येतं? अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. या चंचल मनाला एकतर अभ्यासाच्या द्वारा एकाग्र करता येतं, स्थिर करता येतं, नाहीतर वैराग्याच्या द्वारा या चंचल मनाला काय करता येतं? स्थिर करता येतं. आणि म्हणून या मनाला चंचलतेपासून जर आवरायचं असेल, रोकायचं असेल, तर या मनाला कोणतं ना कोणतं तरी एक अधिष्ठान लागतं. अधिष्ठान. शास्त्रीय भाषेत त्याला आलंबन म्हणतात. आलंबन. या मनाला कोणतं ना कोणतं काय लागतं? आलंबन म्हणजे आश्रय लागतो. काय लागतो? आश्रय लागतो. आश्रया वाचून माणसाचं मन राहू शकत नाही. मराठीमध्ये म्हण आहे, रिकाम मन सैतानाचं घर असतं. तुम्ही निरीक्षण करा, गावात जी माणसं भांडणं लावतात ना, गावात जी माणसं रिकामटेकडे उद्योग करतात ना, त्यांचं जर निरीक्षण केलं ना, त्यांना काहीही काम नसतं. आणि रिकामटेकडी माणसंच हे उद्योग करत असतात. आणि म्हणून माणसाने रिकामटेकड्या माणसांपासून जरा बाजूला राहिलं पाहिजे. कारण ते काय वारं फुकून देईन आपल्या कानात हे सांगता येत नाही. असो, रिकामा मन सैतानाचं घर असतं. या मनाला स्थिर करत असताना कोणता ना कोणता आश्रय द्यावा लागतो. एक तर प्रपंचाचा आश्रय या मनाला द्यावा लागतो, नाहीतर परमार्थाचा तरी आश्रय या मनाला द्यावा लागतो. पण प्रपंचाचा आश्रय तुम्ही आम्ही देण्याची गरजच नाही. हजारो जन्माचे संस्कार तेच आहेत. ते मन प्रपंचाच्या दिशेनेच धावल्याशिवाय राहत नाही. बघा, नुकतंच जन्मलेलं बाळ, त्याला आईच्या स्तनाला तोंड लावल्या लावल्या दूध प्यायला सुरुवात होते. त्याला शिकवलंय का कोणी? कुणी शिकवलंय का? नाही शिकवलं. का नाही शिकवलं? शिकवण्याची गरज नाही. हजारो जन्म तेच संस्कार घेऊन पुढे 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 चालू आहे. आणि म्हणून प्रपंचाचा आश्रय तुम्ही आम्ही देण्याची गरजही नाही. आणि कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी मनाची निश्चलता प्राप्त होईल याची शाश्वती देता येत नाही. एवढा मोठा प्रपंच माफ करा, एवढा मोठा प्रपंच रावणाचा होता. त्याचं वर्णन सर्व संतांनी आपण केलंय. आपल्या प्रपंचामध्ये कितीही समृद्धी झाली तरी आपण रावण एवढी समृद्धी करू शकतो का? नाही करू शकत. नाही करू शकत. राहू द्या कृष्ण भाऊ, राहू द्या. तीही एक एकाग्रताची त्यांची. मंदिरात आल्यानंतर कीर्तन प्रवचनात बसल्यानंतर त्यांनाही संचार होतो, म्हणून ते तसं होतं. ते देहावर नाहीतच, तुम्ही त्याची काळजी करू नका. आपण प्रवचनात आपली एकाग्रता साधा म्हणजे त्यांच्याकडे आपलं लक्ष जाणार नाही. यालाच तर आपलं मन म्हणतो ना आपण, प्रवचनापेक्षा इतर ठिकाणी जातं. असो, काय चालू होतं आपलं? हां, प्रवचन. पोथीचं पान उलटलं. ऐका, तुमचं जरी लक्ष नसलं तर ज्ञानोबारायांच्या कृपेने परत माझं स्मरण जागेवर आलंय. संसारामध्ये आपण कितीही जरी समृद्धी केली तरी रावणा एवढी समृद्धी आपल्याच्याने प्राप्त होणार नाही. एवढा ऐश्वर्य संपन्न रावण होता तरी त्याचं मन तिथे स्थिर झालं नाही. आपलं कुठे होणार? आपल्या प्रपंचाची टिमकी कुठे वाजवणार? आपण नाही वाजवू शकत. या प्रपंचाचा आश्रय मनाला दिल्यानंतर मनाची एकाग्रता प्राप्त होईल याची शाश्वती देता येत नाही. म्हणून आश्रयच या मनाला द्यायचा असेल तर परमार्थाचा द्या, भगवंताच्या चरणाचा द्या, संतांच्या चरणाचा आश्रय दिला तरच हे चंचल मन काय होईल? स्थिर होईल. आश्रया वाचून माणसाचं मन राहू शकत नाही. स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथामध्ये एक उतारा वाचण्यात आला, मार्मिक आहे म्हणून सांगून जातो. ऐका. एक मनुष्य म्हणे, शौच विधीला गेल्यानंतर, पूर्वीचा काळ होता, आतासारखं हगंदारी मुक्त गाव नव्हतं. शौच विधीला बाहेर जावं लागायचं आणि वाक्प्रचारही असा होता, बहिर्दिशेला जायचं. काय प्रचार होता? बहिर्दिशेला जायचं म्हणजे घरापासून कुठेतरी अंतरावर जंगलात जावं लागत असं.
आणि म्हणून एक मनुष्य दररोज उरलेलं पाणी एका झाडाच्या बुंथ्याला टाकायचं. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, महिना झाला, वर्ष वर्षामागून वर्ष जाऊ लागले. दैवयोगाने त्या झाडावर भूत राहत होतं. वर्षामागून वर्ष जाता जाता 12 वर्षाचा कालखंड लोटला. हा मनुष्य दररोज उरलेलं पाणी इकडे तिकडे फेकण्यापेक्षा झाडाच्या बुडाला टाकायचं. त्या झाडावर राहत असणारं भूत 12 वर्षांनी प्रसन्न झालं आणि दत्त म्हणून याच्या समोर प्रगट झालं. याने विचारलं, कोण तू? त्याने सांगितलं, मी भूत आहे. भूत म्हटल्यावर हा पळायला लागला. थांब थांब थांब, घाबरू नकोस, पळू नकोस. काय झालं? तू 12 वर्ष निश्चलपणाने माझी सेवा केली आहे ना, आता मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तू माझी सेवा इतक्या दिवस केली, आता मी तुझी सेवा करण्यासाठी येतो. म्हणजे अरे तू काहीही काम मला सांग, ते काम करायला मी तयार आहे. याने मनोमन विचार केला, 400 सोडून 500 रुपये रोजंदारी देऊनही काम करायला यायला कोणी तयार नाही. फुकट काम करणारा मिळतोय, चल म्हणे माझ्यासोबत. निघाला भूताला घेऊन. पण जात असताना भूताने एक अट सांगितली, मी तुझ्यासोबत येतो, तुझी कामं मी करतो, पण माझी एक अट आहे, नियम आहे. काय? कामा वाचून जर तू मला ठेवलं तर मी तुला गिळल्याशिवाय सोडणार नाही. याने मनोमन विचार केला, थोडीशी अडचणच आहे, पण काय हरकत नाही म्हणे. काय हरकत नाही म्हणे, काम सांगत राहा, आपल्याकडे पुष्कळ काम आहेत, आणि जरी आपली कामं संपली तरी साऱ्या गावाची कामं शिल्लक. मजल दर मजल करत 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 घरी येऊन हातातील डबा खाली टेकवत नाही, तोच भूताने सांगितलं, सांग काम की खाऊ तुला. याने पटकन काहीतरी काम सांगितलं. आता भूतच ते, याला हातावर पायावर पाणी घेईपर्यंत भूत हजर. सांग काम की खाऊ तुला. याने परत दुसरं काहीतरी काम सांगितलं. भूतच ते, हे जायचं आणि काम करून यायचं. आलं की सांग काम की खाऊ तुला, सांग काम की खाऊ तुला. भूताला कामाला पाठवल्यानंतर याला एकच काम सुरू झालं. काय? आता काय काम सांगायचं? मोठी अडचण निर्माण झाली. भूत जायचं, काम करून यायचं, याने काम सांगायचं, भूताने जायचं, ते करून यायचं. काय करावं? अगदी चिंतेने व्याकुळ झाला, कृश झाला. कबीरदासजी बोलतात ना, ऐका. चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. सूत्र कबीरदासजींनी सांगितले बरं का. आपण आपल्या कामापुरतं जरी घेत असलो तरी अवांतर जे ते सुद्धा महत्वाचं आहे. चिंता से घटे चतुराई, दुःख से घटे शरीर, पुढे ऐका, पाप से घटे लक्ष्मी. अंडरलाईन करण्याची जागा आहे. आपल्याला प्रापंचिक जीवन जगायचं आहे ना, आपल्या जीवनातील लक्ष्मी रुष्ट होऊ नये म्हणून माणसाने पापाला घाबरलं पाहिजे. कशाला घाबरलं पाहिजे? असे नाही तसे नाही पापाला घाबरत, तर बाबा भीक मागण्याची वेळ येऊ नये म्हणून तरी पापाला घाबर. पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. व्याकुळ झाला, दुःख प्राप्त झालं, काय करावं काही कळेना. एके दिवशी मित्र भेटायला आला. अरे काय झालं? खायला मिळत नाही का? एवढी तब्येत कशामुळे खराब झाली? पूर्वीचा काळ होता, लोकांना 2च वेळा खायला मिळत होतं. हल्ली माणसं दिवसभर खातात, त्याच्यामुळे औषध घेऊन वजन कमी करावं लागतं. काय झालं? खायला मिळत नाही का? त्याने सांगितलं, अरे एक अडचण निर्माण झाली. काय झालं? अरे दररोज शौचविधीला गेल्यानंतर उरलेलं पाणी सद्भावनेने एका झाडाच्या बुंथ्याला टाकायचो. दैवयोगाने त्या झाडावर भूत राहत होतं आणि ते प्रसन्न झाले आणि ते म्हणतं, काम मला सांग की खाऊ तुला. भूताला कामाला पाठवल्यानंतर एकच काम सुरू झालंय, आता काय काम सांगायचं? मोठी समस्या निर्माण झाली. म्हणे काय करावं कळत नाही. एवढंच म्हणे, हो एक काम कर. आता भूत आलं का त्याला म्हणावं, एक मल्लखांब घे, आपल्या अंगणात रो, आणि जोपर्यंत मी तुला दुसरं काम सांगत नाही तोपर्यंत शेंड्यापासून बुडापर्यंत, बुडापासून शेंड्यापर्यंत सारख्या काय कर, येर झाऱ्या कर. एवढ्यात भूत हजर झालं.
सांग काम की खाऊ तुला. हा म्हटला थांब थांब तुझीच वाट पाहत होतो. म्हणे काय? हा मल्ल खांब घे, आपल्या अंगणात रो, आणि जोपर्यंत मी तुला दुसरं काम सांगत नाही तोपर्यंत बुडापासून शेंड्यापर्यंत, शेंड्यापासून बुडापर्यंत सारख्या काय कर, येरझाऱ्या कर. भूत म्हटलं आता मी तुझ्याजवळ राहत नसतो. का? निश्चित तुला कोणीतरी गुरु भेटलेला आहे. तात्पर्य एवढंच आहे, कामा वाचून जसं भूत राहत नाही, हे मी भूताचं सांगतोय ना. अरे आपलंही तेच चाललंय, कामा वाचून माणसाने राहू नये. रिकाम टेकडी माणसं उद्योग वाढवल्याशिवाय राहत. माणसाच्या मनाचंही तसंच आहे. कोणता ना कोणता आश्रय, आलंबन माणसाच्या मनाला द्यावं लागतं, ते दिलंच पाहिजे. आणि म्हणून परमार्थाचा आश्रय जर आपण आपल्या मनाला दिला तर अभ्यासाच्या दृष्टीने हळूहळू हळूहळू आपलंच मन आपल्याच मनाला भगवंताच्या चरणाकडे, संतांच्या वचनाकडे स्थिर केल्याशिवाय राहणार नाही. मी अगोदरही बोललो, मनवोळी मना, बुद्धी बुद्धी क्षणोक्षणा. हळूहळू अभ्यासाच्या द्वारा आपलं मन स्थिरतेकडे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा सगळे प्रयत्न करून थकतो माणूस, सगळे प्रयत्न करून थकतो, त्यावेळी भगवंताकडे प्रार्थना करायची. सर्व संतांनी केलीच की नाही. माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. माझ्या मनाला गोचाळा, नित्य ध्यातसे गोपाळा. असे हजारो प्रमाण संतांनी आपल्या समोर देऊन ठेवलेत. आणि म्हणून भगवंताला जर आपण प्रार्थना केली, त्याची कृपा जर झाली, तर निश्चित चंचल असणारं मन देखील काय होईल? स्थिर होईल. स्थिर. या मनाची व्याख्या करत असताना वेदांतातील अतिउच्च नाव मी तुम्हाला सांगतो, कानूनचं करून ऐका. धर्मराज धुरेंद्रांनी मनाची व्याख्या करत असताना सुंदर व्याख्या केली, ऐका. मन संकल्पो विचिकित्सा, श्रद्धा अश्रद्धा, धृती अधृती, री धीर धीर ते तत्सर्व मने. संकल्प करणं, विकल्प करणं, लज्जा, भीती, धैर्य, हे सर्व अंतःकरणातील विचार आहेत. आणि या सर्वांना मिळून काय म्हणतात? मन म्हणतात. मन. पण मनाची गोष्ट अशी आहे, संकल्प करण्यापेक्षा विकल्प जास्त करतं. चांगलं डोळ्यापुढे आणण्यापेक्षा वाईट जास्त चिंतन करतं. मराठीत एक म्हण आहे, आपलंच मन आपल्यासाठी जेवढं वाईट चिंतन करू शकतं, एखादा वैरीही असं चिंतन करू शकत नाही. काय म्हण आहे? मन चिंती ते वैरी न चिंती. बरोबर आहे ना? मन चिंती ते वैरी न चिंती. चांगलं डोळ्यापुढे आणण्यापेक्षा वाईट जास्त चिंतन करतं. संकल्प करण्यापेक्षा विकल्प जास्त करतं. एकदा 4-6 तरुण मित्र बैठकीत बसत असताना चर्चा सुरू झाली. आपल्या सर्वात धीट कोण? एकाने लगेच छातीला हात लावून सांगितलं, पठ्ठ्या धीट आहे सर्वात, कुणालाच घाबरत नाही आणि कधीच घाबरत नाही. बाकीच्यांनीही त्याची परीक्षा घ्यायची ठरवलं. त्यांनी सांगितलं, आम्ही सांगू तिथं, सांगू त्यावेळी, सांगू तसं गेलं पाहिजे. जातो म्हणाला, हरकत नाही. अमावस्या येऊ दिली, रात्रीचे 12 वाजू दिली. त्याला पोटभर दही आणि भात खाऊ घातला आणि त्याला सांगितलं, जा स्मशानात जाऊन ये. निघाला. पण त्याने सांगितलं, मी स्मशानात जातोय की नाही यावर तुमचा विश्वास काय? आणि मी जातोय की नाही हे पाहण्याकरता जर कोणी येत असेल तर जोडीदार असल्यावर कोणी जाईल त्यात काय नवल आहे. एक हुशार तरुण होता. त्याने हातात खुंटी घेतली आणि याला सांगितलं, ही घे खुंटी आणि जा स्मशानात जाऊन ठोक आणि परत ये, आम्ही नंतर जाऊन पाहू तू तिथे गेला की नाही. निघाला. हातात खुंटी घेतली आणि निघाला. जात असताना तो भारतीय वेशात होता. भारतीय वेश माहिती आहे का आपल्याला?
भारतीय वेशात धोतर अत्यंत महत्त्वाचं आहे. हल्ली कोण कोणाचे कपडे घालतंय हे सांगायची गरज नाही. आपल्या खेडोपाडी तरी वातावरण खूप चांगलं आहे. भोगे महाराज एकदा मुंबईला भांडुपला आम्ही कीर्तनाला गेलो. भरपूर मोठा समाज बसलेला होता आणि एका माणसाच्या मांडीवर एक छोटं लेकरू होतं, समोरच बसलेलं होतं. ते लेकरू सारखं रडायचं. एकदा दुर्लक्ष केलं, दोनदा दुर्लक्ष केलं, वेळोवेळी विक्षेप होऊ लागला. आणि म्हणून मी त्यांना म्हटलो, ओ दादा, एकतर त्या लेकराला गप्प करा, नाहीतर बाजूला घेऊन जा. शेजारच्या बाईने सांगितलं, ते दादा नाही, बाळाची आई आहेत म्हणे. नाही कळालं तुम्हाला? काला झाल्यावर कळेल. कोण कोणाचे कपडे घालताय, कोण कोणाची वेशभूषा करतंय हे सांगणं आता कठीण आहे, पण अवघड आहे. काला तस्मै नमः एवढंच आपण त्याला म्हणू शकतो. जात असताना तो भारतीय वेशात होता. मजल दर मजल करत 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 स्मशानापर्यंत गेला. एक मोठा दगड घेतला, खाली बसला, खुंटी ठोकली आणि परत येण्यासाठी उठणार तोच त्याच्या धोत्राला झटका बसला. लगेच मनात विचार आला, अरे मित्र म्हणत होते स्मशानात भूत असतंय, नक्कीच आपल्याला भूताने पकडलं. ओरडायला लागला, धावा, वाचवा, वाचवा, सोडवा. ओरडून ओरडून तोंडाला फेस आला, चक्कर आली, खाली पडला. 5-10 मिनिटात येणारा मित्र अजूनही येत नाही. नक्कीच काहीतरी गडबड झालेली दिसते. सगळे मित्र येऊन पाहतात. हा लांबूनच म्हणतो, अरे पकडलंय ना मला भूताने, सोडवा लवकर. जवळ जाऊन बॅटरीच्या सहाय्याने पाहतात, भूताने वगैरे काही पकडलेलं नव्हतं. खाली बसून खुंटी ठोकत असताना पसरलेल्या धोत्रातच खुंटी ठोकलेली होती. झटका बसेल नाही तर काय होईल. पण माणसाचं मन संकल्प करण्यापेक्षा विकल्प जास्त करतं आणि चांगलं डोळ्यापुढे आणण्यापेक्षा वाईट जास्त चिंतन करतं. हेच तर मन आहे ना. संकल्प विकल्प करणं हेच मनाचं काम आहे. आणि म्हणून या मनाला स्थिर करत असताना एक विशिष्ट प्रकारचा आश्रय दिला की निश्चित हे मन एकाग्रतेकडे जात आहे. बरोबर 5ला 1 मिनिट कमी बरं का कृष्णाबा. आणि या 5 वाजेपर्यंतच करायचं ना. या मनाला आश्रय देत असताना भगवंताच्या चरणाचा आश्रय दिला पाहिजे. एकदा दिल्याने ते मन तिथे आश्रित होणार नाही, पण अभ्यासाच्या द्वारा हळूहळू करता 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 एकदा की मन भगवंताच्या चरणावर एकाग्र झालं रे झालं की ते परत मागे येण्यासाठी शिल्लक राहत नाही. उदाहरण आपण पाहतो, माशी सर्वांना माहिती आहे. माशी हा प्राणी असा आहे, सर्व पदार्थावर बसल्याशिवाय राहत नाही, पण एका पदार्थावर बसत नाही. त्याचं नाव काय? विस्तव. एकतर माशी विस्तवावरती बसतच नाही आणि दैवयोगाने बसलीच तर माशी म्हणण्यासाठी शिल्लक राहत नाही. त्या पद्धतीने माणसाचं मन जगभर फिरेल पण भगवंताच्या चरणाचा आश्रय करायला तयार नाही. आणि दैवयोगाने भगवंताच्या चरणाचा आश्रय केला रे केला, परत माघारी येणे सोसे मन झाले हाव भरी. परत माघारी येत नाही. मन म्हणण्यासाठी ते शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून भगवंताच्या चरणाचा आश्रय आपण आपल्या मनाला जर दिला तर हळूहळू करता करता अभ्यासाच्या द्वारा वैराग्येन च गृह्यते अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्य आणि अभ्यासाच्या जोरावर आपण आपलं चंचल मन भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी एकाग्र करू शकतो, असा या श्लोकाचा आशय आहे. गुरुवर्य बाबांच्या 29व्या पुण्यतिथीच्या उत्सवात आपण सर्वजण आपापल्या परीने ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार बाबांच्या चरणावर आपापली सेवा काय करत आहोत, रुजू करत आहोत. ज्याला भजन म्हणता येतं तो टाळ घेऊन भजनात कीर्तनात उभा राहतोय. ज्याला कीर्तन करता येतंय, प्रवचन करता येतो, तो शब्द सुमनांनी बाबांच्या चरणाची पूजा करतोय. ज्याला काहीच जमत नाही ते गाथा ज्ञानेश्वरी चिंतन करतायत, पारायण करतायत, कोणी काकड्यात सहभागी होत आहेत. याच्याही पलीकडे ज्यांना काही जमत नाही ते या परिसरात सेवा देण्याचं काम करतात, झाडू मारतात, पाणी मारतात, पंतरवाळ्या उचलण्याचं काम करतात. वाट्याला येईल ती सेवा आपण सर्वजण करतात. पण ऐका,
कीर्तन केल्यानंतर कीर्तनकाराला जी फलश्रुती आहे ना, त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ फलश्रुती पंतरवाळ्या उचलणाऱ्याला आहे. आणि म्हणून भगवंताच्या दरबारात येत असताना, ज्ञानोबारायांच्या दरबारात येत असताना, कुठेही असो, इथेच बोलतोय, या क्षेत्रापुरतं मर्यादित बोलतोय असं नाही, जिथे जिथे आपण भगवंताच्या दर्शनासाठी जातो, जी जी सेवा आपल्याला तिथे जाऊन करता येईल, ती सेवा आपण निष्कामतेने करा. त्याचा मोबदला देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तो असा उदार आहे, त्याला कोणाचे ऋण सहन होत नाही. आज 2 झाडू जर तुम्ही त्याच्या दारात मारले तर त्याचा हजारो पटीने मोबदला तो तुम्हाला कसा देईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून बरीच कीर्तनकार मंडळी, साधक मंडळी एक वेळ खाण्याची भ्रांत असते, पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटतं. काय कारण याचं? काहीच दुसरं तिसरं कारण नाही, केवळ सेवा. आणि देव ज्याला आकळायचा आहे, आपलासा करून घ्यायचा आहे, त्याने सेवा एक सेवाच केली पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व भाग्यवान मंडळी आहोत. आपापल्या रीतीने परीने आपण गुरुवर्य बाबांच्या चरणी, माऊलींच्या चरणी आपली सेवा रुजू करताय. खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. आणि म्हणून या ठिकाणी गुरुवर्य बाबांची आणि ज्ञानोबारायांची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं आहे. याचं एकमेव कारण या देवस्थानची सर्व विश्वस्त मंडळी आहे, अध्यक्ष आणि संपूर्ण विश्वस्त मंडळी, आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि ही तोडकी मोडकी सेवा गुरुवर्य बाबांनी आणि ज्ञानोबारायांनी आपलीशी करून घ्यावी अशी प्रार्थना माऊलींच्या चरणी, बाबांच्या चरणी करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गुरुवर्य बंसी महाराज की जय. नमः पार्वती पतये, हर 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 महादेव.